सईंना मेसेज करून बघू का एकदा? नको 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 नको, उगाच रेवीला कळलं ना तर सगळ्या प्लॅनची माती होईल. आय होप सगळं सगळं ठीक आहे आतमध्ये. मला खूप काळजी वाटते तुमची. देवांश असं का वागतोय तुझ्याशी? अरे इतके दिवस झाले तुमच्या लग्नाला, पण त्याने तुला अजून ओळखलेलं नाहीये. असंच वाटतंय मला. जेव्हा सुरुवातीला लग्न करून मी जहागीरदार घरात आले तेव्हा हे सगळं खूप कठीण गेलं होतं मला. इतका पैसा, इतकं ऐश्वर्य, सवयच नव्हती ना या सगळ्याची. हा, माझ्या डोळ्यांमध्ये त्या गोष्टींचं अप्रूप दिसलं असेल, पण मोह नाही झाला कधी. आणि देवांश सरांनाही वाटलंच असेल की मी गरीब घरातून आलेली मुलगी, त्यामुळे मला मोह झाला असणार आहे. आपलाच माणूस आपल्याला ओळखू शकत नाही, यापेक्षा मोठं दुःख काही असूच शकत नाही ना. रडू नकोस बाळा, रडू नकोस. त्यात तुझी काहीच चूक नाहीये. त्यात कुणाची चूक असेल ना तर ती माझीच आहे. म्हणजे माझ्यामुळेच त्याला वाटलं असेल की त्याच्या कंपनीचे सगळे सिक्रेट्स तू मला आणून दिलेस. पण मी माझ्या बिझनेससाठी तसं वागलो. मला असं वाटलं होतं की देवांशचं तुझ्यावर खूप प्रेम आहे, तू या सगळ्यांवर विश्वास ठेवणार नाही. पण शेवटी तोही स्वार्थीच निघाला. त्यानेही तुझ्यावर संशय घेतलाच. सई, मला विचारशील तर आता त्याच्याबरोबर राहण्यात काहीच अर्थ नाहीये. तो जे तुझ्याशी वागलाय ना त्याची शिक्षा त्याला मिळायलाच हवी. मी काय शिक्षा देणार आहे? खरं तर मी शिक्षा भोगते. मी आहे ना, मी देईन देवांशला शिक्षा. माझ्या लेकीच्या डोळ्यात पाणी आणले त्यांनी. त्याला त्याचा पश्चाताप होईलच, नक्कीच होईल. ठीक आहे, पण तोपर्यंत मी काय करू? माझ्या खोलीतली शांतता ना मला खायला उठते. त्यांच्या डोळ्यातला तो परकेपणा अस्वस्थ करतो मला. आणि या सगळ्या गोष्टींचा मला खूप त्रास होतो. काका, मी काय करू सांगा ना मला. ही संधी